हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा फोटो मी जो दाखवते तो आहे माझ्या बाबांचा, ज्यांना रिसेंटली योग पंडित ही पदवी मिळाली. एवढंच नाही तर त्यांनी MA योगशास्त्र डिस्टिंक्शनमध्ये पूर्ण केलं आणि ते पण रिटायरमेंटनंतर. सो त्यांचे एफर्ट्स, त्यांचं पॅशन बघून मला इतकं इन्स्पिरेशन मिळालं. म्हणजे खरं तर मला असं वाटलं की मी काय करते, मी एक साधा व्हिडिओ पोस्टसुद्धा करू शकत नाही. ते एक काम हातात घेतले ते सुद्धा पूर्ण करू शकत नाही आणि बाबांनी एवढ्या मेहनतीनं या एजमध्ये सुद्धा इतकं मोठी अचिव्हमेंट केली. सो तेच माझं इन्स्पिरेशन होतं, म्हणून मी हा खरं तर फोटो पोस्ट केला. तर इतके पूर्ण वर्षभर माझं यूट्यूब चॅनलवर एकही मी व्हिडिओ पोस्ट केला नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्यात असणारा आळस. मी व्हिडिओ तर घ्यायचे पण मी ते पोस्ट एडिट करण्याचे कष्टच घेतले नाहीत. मला माहिती आहे माझ्यात एडिटिंगचं स्किल नाही आहेत, मला एवढं काय व्हॉईसवर नीट करता येत नाही. ते प्रत्येकामध्ये काहीतरी कमी असतेच. सो माझ्यात पण आहे, पण दॅट डझंट मीन की मी व्हिडिओज पोस्ट करणं बंद केलं पाहिजे. सो मी ठरवलं आहे की हे माझं मराठी चाललेलं जे चॅनल आहे ते आता परत सुरू करायचं. आणि माझं चॅनलचं नावच आहे वीकेंड ब्लॉग, कारण मी फुल टाईम जॉब करते. सो मला डेली व्हिडिओ पोस्ट करणं तर पॉसिबल नाही आहे. सो वीकेंडला एक तरी व्हिडिओ काही का होईना पोस्ट करायचं मी ठरवलेलंच आहे. तर म्हणलं की आता पोस्ट करतीच आहे, तर 2025मध्ये जे काही झालं त्याची एक हायलाईट देऊया. तर त्याची हायलाईट म्हणजे आमची काश्मीर ट्रिप होती. सो हे जे तुम्ही व्हिडिओ बघताय हे आमच्या काश्मीर ट्रिपचे आहेत, जे आम्ही 2025 एप्रिलमध्ये पहलगाम अटॅकच्या अगदी एक वीक आधी ट्रिप केली होती. साधारण 7-8 दिवसाची आमची ट्रिप होती. आणि पहलगाम अटॅक खरंच खूप हॉरिबल, खूप टेरिफाईंग होता की मला म्हणजे इमॅजिन करूनसुद्धा आल्यानंतर 2 दिवस झोप लागली नाही. की आम्ही जस्ट एक आठवडा आधी सेम डे म्हणजे बुधवारी 3:45लाच आम्ही बैसरण व्हॅलीमध्येच होतो. त्याच स्पॉटवर मी मॅगी खात बसले होते. खरंच स्वामींचीच कृपा म्हणून आम्ही कदाचित वाचलो, माहीत नाही काय, पण खरंच मला ते खूप हॉरिबल होतं ते. सो पण आम्ही तिथे जाऊन आलो. आमची काश्मीर ट्रिप खूप छान झाली. आम्हाला भेटलेले गाईड, आमचे ते ड्रायव्हर दादा, हे सगळेच इतके हेल्पफुल, इतके काइंड भेटले की प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांनी हेल्प केली. सगळे वेगवेगळे प्लेसेस दाखवले. काश्मीर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे त्याला हेवन का म्हणतात हे तिथं गेल्यानंतरच कळतं. अगदी नजर जाईल तिथपर्यंत बर्फाचे डोंगर, शुद्ध हवा, अजिबात पोल्युशन नाही, असं हा काय म्हणजे शब्दात वर्णन न करता येणारं सौंदर्य आहे ते म्हणजे काश्मीर आहे. खरंच काश्मीर अगदी स्पेशल जागा निर्माण करून गेलं हृदयात. इतकी सुंदर जागा आहे ती. आम्ही काश्मीर बघू शकलो हे खरंच आमचं भाग्य आहे. काश्मीरमधले काही प्लेसेस म्हणजे गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम हे तर खूप सुंदर आहेत. पहलगाममध्ये अक्षरशः बर्फाचे डोंगर आणि खळखळ वाहणाऱ्या नद्यांनी भरलेलं आहे पहलगाम. इतकं सुंदर आहे, खराब आहे. आणि ही आहेत सगळी मोहरीची शेतं जी पहलगाममधून जाताना दिसतात. आणि ठिकठिकाणी मोहरीची शेतं आहेत, छोटी छोटी अशी पिवळी मोहरीची फुलं बहरलेली. इतका तो सुंदर नजारा दिसतो की तिथे थांबून फोटो काढल्याशिवाय, रील केल्याशिवाय पायच निघत नाही. इतकं सुंदर ते दृश्य होतं. आणि वरून निळं निळं आकाश पूर्ण, काहीही मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाहीत, ट्रॅफिक नाहीत, एकदम सुंदर स्वच्छ हवा. आणि हे आहे सोनमर्ग. सोनमर्गला आम्हाला जे गाईड भेटले होते किंवा ते जे आत ग्लेशियरला घेऊन जाणारे ते दादा भेटलेले, त्यांनी इतकी रील बनवली की तुमचा इथं फोटो काढूया, तुम्ही इथे पोज द्या, इथे व्हिडिओ करा, असं म्हणत त्यांनी आमचे वेगवेगळे रील बनवले. हे व्हिडिओसुद्धा आम्ही 2 मिनिट तिथे मॅगी खाईपर्यंत हे त्यांनी आम्हाला एडिट पण करून दिले व्हिडिओ. सो
मला काही करावं पण लागलं नाही. एवढे सगळे त्याने एडिट वगैरे करून जे सगळे रील बनवून दिले. सोनमर्ग पण खूप छान आहे. भरपूर सोनमर्गमध्ये इतका बर्फ भेटला की म्हणजे सगळे नजर जाईल तिथपर्यंत बर्फाचेच फक्त डोंगर होते. आणि क्लायमेट खूप छान भेटलं की असं भरपूर पाऊसच पडतो आहे, ऊनच आहे असं अजिबात आम्हाला मिळालं नाही. एकदम ड्राय वेदर होतं. थंडी खूप होती पण बेरेबल थंडी होती. असं खूप कुडकुडणारी नव्हती, पण छान प्लेझंट वेदर होतं. तर काहीच ही आमची अशी काश्मीर ट्रिपची एक झलक होती. म्हणजे 2025चं जी मेन आमची हायलाईट होती त्याची एक झलक तुम्हाला दिली. आता 2026मध्ये म्हणजे ऑलमोस्ट 2-3 महिने गेलेच आहेत 26चे, पण तरीसुद्धा मी एव्हरी विकेंडला काहीतरी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. दर विकेंडला काही स्पेशल होत नाही, पण तरी पण मी पोस्ट करेन. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या विकेंडला. बाय बाय.